बाजूने होते. खरं सांगायचं म्हटलं, कारण आतमध्ये मी बघत होतो सगळे प्रार्थ दादा निवडून आला पाहिजे. आता त्याची कारण काय मला माहित नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल उद्या विहिरीची रेट 780 होती आणि आम्हाला काही भेटणार नाही, असं कदाचित असू शकतं. मला माहित नाही काय होतं, पण ते आपल्या बाजूने होते. म्हणून अधिकारी वर्ग जो काही आहे, सगळे अधिकारी, सगळ्या डिपार्टमेंटचे, पोलिसांच्या सकट हे सगळे अधिकाऱ्यांना आपला संदेश द्या की असं काही काळजी करू नका की हे तुमच्यावरती अतिरेक करतील आणि तुम्हाला ते करायला भाग पाडतील. आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहू, असं आपल्या वतीने त्यांना थोडंसं आश्वस्त करा. त्याचबरोबर हे जे काही धंदे आता ह्यांच्या डोक्यात येत असतील की अब हमारा राज आगे हम लोग कुछ भी कर सकते हैं, नाही करणे देंगे बॉस, नाही करणे देंगे. हे विहिरीचे 60 आणि गोट्याचे 30 बंद होणार म्हणजे होणार. काय आपली ताकद, आपली बुद्धिमत्ता आणि इमानदार लोकांचे आशीर्वाद हे सगळ्यात मोठी शक्ती आपली. जर हे लोक, राक्षस लोक खास करून ज्याला आपण म्हणतो, घाबरत असतील कुठल्या गोष्टीला, ते एकाच गोष्टीला घाबरतात, इमानदार माणसाला ते लोक घाबरतात. आणि इमानदार माणसं या मतदारसंघामध्ये किती आहेत हे आता स्पष्ट व्हायचं बाकी राहिलं नाही. त्यामुळे आपल्याला ते दुरून नमस्कार करतील, आपल्याला काही त्यांच्यावर चढायचं नाही, अपमान करायचा नाही त्यांचा, पण काय पण मापात त्यांनी पण राहावं आणि आपण आपलं काम करत राहावं.